अजब रमा राघवची जोडी। ओके, इम्प्रूव्हमेंट आहे, थँक्यू, पण काळजी घ्यावी लागेल। मी काही औषध लिहून देतो, ते तुम्ही वेळेवर द्या। चालेल। काळजी। थँक्यू डॉक्टर। थँक्यू सो मच। गुड, म्हणजे तुझा पाय इम्प्रूव्ह होते ऐकून खरंच खूप बरं वाटलं मला। थँक्यू। नाहीतर आजकाल टेन्शनच जास्त असतं डोक्याला माझ्या। आपल्या रमाचा विचार काही केल्या मनातून जात नाही। रमाबद्दलची काळजी आणि तुला म्हणजे चमत्कारच म्हणायचा। कम ऑन गिरीश, अरे काय केलंय रमानी असं की तुला तिची अचानक इतकी काळजी वाटायला लागली? यू नो की किती टॅलेंटेड आहे ती। तुझा बिझनेस तिने हँडल करावा हे तुझ्या माझ्यासारखं तिचंही स्वप्न होतं, जिद्द होती तिच्यात ती। पण हे बघ, रमा त्या पुरोहितांच्या घरी 1 महिना काय राहून आली, सगळ्यात चुकीच्या गोष्टी शिकून आली आहे। नाही नाही नाही, म्हणजे तुझा तिला तिथे पाठवण्यामागचा हेतू चांगलाच होता। संस्कारांच्या नावाखाली ती आता जे काही करते ना, पोथ्या काय वाचते आणि ती कुठली माळ घेऊन चॅन्टिंग करत बसते। गॉड, यू नो व्हॉट, आता आपली रमा नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणार आहे म्हणे। 9 दिवस ते लाडात पाडवले आपण तिला, झेपणार आहेत का याचे उपवास? तिला काही झालं म्हणजे मला ना कळतच नाही की असले उपवास तपास करण्याची गरजच काय। इट इज नॉनसेन्स, अटर नॉनसेन्स, आय एम टेलिंग यू। मामा, ते करण्याची काय गरज आहे हे तुला कसं कळणार? अगं असं मी याआधी तुला सांगितलंय की तू माझ्या लाईफचं डिसिजन घेऊ नको, माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नको, प्लीज। ऐकतोस ही माझ्याशी कशी बोलतेय बघ। नाही नाही, मी ती काय बोलतेय तेही ऐकलं आणि तू काय बोलतेस तेही ऐकलं। ती काय वेगळं म्हणाली ग? हे पूजा अर्चा व्रत वैकल्य याचं महत्व तुला कळणार नाही इतकंच म्हणाली ना ती। काय चूक आहे त्याच्यामध्ये? अरे मी तिच्याच भल्याचा विचार करते ना। तू इथून पुढे माझ्या भल्याचा विचार करू नकोस मामा। काय ना, माझा देव आणि माझी आपली माणसं आहेत माझ्या भल्याचा विचार करण्यासाठी। तू ना नेहमीप्रमाणे फक्त स्वतःचाच विचार कर आणि प्लीज आता डॅडला जरा रेस्ट करू दे। त्याच्या पुढे हे सगळे तमाशे करू नको प्लीज। मी तमाशा करतेय? एक मिनिट लावण्या, 1 मिनिट। इथे आता भांडण वाढवण्यापेक्षा तू तुझ्या खोलीत जाऊन आराम का नाही करत? जस्ट टेक रेस्ट। गिरीश तू प्लीज प्लीज, हा टेक रेस्ट। साबुदाणा हे नेहमीच आहे। भगत हा हे करते। काय करायचंय? आत्या, मी नवरात्रीचे 9 दिवस उपवास करायचं ठरवलंय। कर कर। हा अश्विनी। हा जी। बरं का, नुसते उपवास करून भागत नाही। उपवास फळण्यासाठी मन शुद्ध हवं, त्यासाठी फक्त चांगले विचार यायला हवेत मनात। माझ्या मनात चांगलेच विचार असतात आजी। फक्त स्वतःसाठी नाही, इतर सगळ्यांसाठी सुद्धा चांगले विचार यायला हवेत। हे माहिती हो मला आजी। आजी, म्हणून तर मी उपवासाचा एक नवीन छान पदार्थ शोधून काढलाय आणि तो सगळ्यांसाठी करायचं ठरवलंय।
आहे की नाही चांगला विचार? कसं झालं, गाढवा पुढे वाचली गीता. नाही नाही, माझी तब्येत जरा बरी नाही ना, त्यामुळे जो काय पदार्थ करणार आहेस ना तो तुझ्या आत्याला खाऊ घाल. पण आजी, मी आणि श्रुती त्या पदार्थाचं रील सुद्धा बनवणार आहोत. सत्यानाश. आणि मी ते रील लगेच अपलोड पण करणार आहे. अश्विनीला किती छान छान पदार्थ करता येतात हे कळायला नको का सगळ्यांना? हो. ए श्रुती, ते सोड. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. मी उपवासासाठी एक नवीन पदार्थ शोधून काढलाय. त्यासाठी की नाही आपल्याला स्वीट पोटॅटो लागेल असं लिहिलंय इथे. श्रुती, आपण एक काम करूया, आपण सगळे बटाटे असे चिरून काढूया आणि जो बटाटा स्वीट असेल तो घेऊया. अश्विनी, अगं स्वीट पोटॅटो म्हणजे गोड बटाटा नाही ग. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ. हो का? असं दे ना. तसंही घरात रताळीच नाहीये. तू आहेस की. आजी, ते जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी करूया. हा, हे बघ. हा कसं आहे? हा, ही मस्त आहे. हो ना, एकदम एस्कलेंट दिसतंय. अश्विनी, एक्सलंट म्हणायचंय का तुला? मस्त दिसतंय असं म्हणतेस ना? तेच आहे ग. पण श्रुती, लवकर हा पदार्थ बनवायला घेऊया आणि रील करूया ग. वहिनीला दाखवायचंय. मला कपडे ते नंतर कर. चल चल. अश्विनी, जर मानमाकडी कर. उलट्या बाजूला, उलट्या बाजूला. हा, आता जाताना पण अशीच जा, म्हणजे जाता जाता केर काढला जाईल घराचा. काय हो आजी? जाऊ दे, तुला माहितीये ना तिचा स्वभाव कसा आहे तो. पदार्थ करायचं म्हणून. चल चल, जाऊ दे. काय हो तुम्ही पण. अगं बघ ना, तो परमेश्वर अक्कल वाटत होता तेव्हा बहुतेक की कुठल्या तरी पार्लर मध्ये जाऊन बसली होती. द्या इकडे. हो ना, काय बोलते काय करते हिला तरी समजत की नाही कोणास ठाऊक. लहानपणापासून आपल्या घरात येणं जाणं आहे. बागाय बोलायला जरा बरी असती ना तर हसत हसत घरची सून करून घेतली असती. पण दुसऱ्याचं वाईट कसं करता येईल यातच सगळी बुद्धी खर्च होत असेल तर सारासार विचार करेल कुठून. नाहीतर काय. नाहीतर रमा हिच्याच वयाची, पण किती विचारी, किती समंजस आहे. नेहमी सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांसाठी अगदी जीव ओतून करते. आपल्या घरासाठी रमाच अगदी योग्य आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या राघवाला अगदी साजेशी आहे. खरंच दोघं एकमेकाला किती सांभाळून घेतात ना. खरंय आई. आता ह्या दोघांच्या नात्याला लवकरात लवकर आकार मिळायला हवा. मिळणार, नक्की मिळणार. डॅड, आता तू बेडवरनं अजिबात उठायचं नाही. येस. तुला काही हवं असेल तर मला सांग, मी आणून दे. ओके. आत्ता ना मला रमा तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय. देशील? ऑफकोर्स, विचार ना. नाही म्हणजे मला कल्पना आहे रमा की लावण्या जे बोलते किंवा तिचा हेतू हा चुकीचाच आहे. पण ती आत्ता मला जे काही सांगत होती ना ते सगळं खरंच खरं आहे का ग? ओ नो, ममाने राघवबद्दल डॅडला सगळं काही सांगून टाकलंय की काय? रमा बाळा, तुला काहीतरी विचारतोय मी. नाही, मला आता लावण्या सांगत होती की तुला आता आपल्या बिझनेस मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू तुझी चालू असलेली नोकरी सुद्धा सोडलीस. नाही म्हणजे कसं आहे ना रमा की हे उपास तापास, व्रतवैकल्य हे सगळं चांगलंच आहे आणि तुला जर त्यातून आनंद आणि समाधान मिळत असेल तर उत्तमच आहे. पण बाळा, यू आर यंग.
भविष्याचा विचार नको का करायला? करायला हवा ना? काय विचार केलायस तू? डॅड, अजून काही स्पेसिफिकली विचार केला नाहीये मी. ठीक, पण मग आपण असं करूया की तू उद्यापासून आपलं ऑफिस जॉईन कर. नाही डॅड, प्लीज आत्ता नको ना. का? काय प्रॉब्लेम आहे? डॅड, मला आता स्वतःवर फोकस करायचा. स्पिरिच्युअल बुक्स वाचायचे आहेत, मेडिटेशन शिकायचं, म्हणजे स्वतःची ग्रोथ तर मला करायचीच आहे, पण फक्त तुझ्या बिझनेसमध्ये नाही. I really don't believe this. I mean, माझ्या समोर बसून माझ्याशी बोलणारी ही माझी लाडकी लेक रमाच आहे का, जी एकेकाळी फक्त मोबाईल मध्ये गेम्स खेळायची आणि आज ती अचानक अध्यात्माचं वाचन, मेडिटेशन शिकणं या गोष्टी बोलायला लागली आहे. डॅड, अरे अंकल गुरुजीच म्हणतात ना, माणसाला जसे एक्सपिरियन्स येतात तसा तो बदलत जातो. आणि अध्यात्माची आवड काय, ती कुठल्याही एज मध्ये होऊ शकते. आधी माझा फोकस फक्त CEO होणं यावर होता, पण आता माझा फोकस चांगला माणूस कसं हवं ह्यावर आहे. वा, म्हणजे तुला जर हे सगळं करून खरंच समाधान मिळत असेल ना, तर ती उत्तमच गोष्ट आहे. सो तुला जे हवं ना तेच कर. आणि अर्थात तुझ्या अंकल गुरुजींनी सांगितलेली गोष्ट तू न करून कसं चालेल? हो ना? डॅड, ते मी राजूला तुझ्यासाठी ज्यूस बनवायला सांगते. आलेच ना? आले डॅड. काय मुलगी आहे. रमामध्ये बदल झालाय हे खरंय, पण ती वरवर दाखवते त्यापेक्षा तो बदल खूप मोठा आहे, खोलवर आहे. नक्कीच काहीतरी तिचं बिनसलंय. मी US ला जाण्याआधी सुद्धा ती स्वतःमध्येच हरवलेली असायची, पण आता ते हरवले पण वाढलंय. काय झालं असेल नेमकं? चला चला. चला चला. काय ग, चपला कुठे तुझ्या? अरे 9 दिवस उपवास आहे ना कसा, म्हणून मी चपला नाही घालणार. काही काय रमा ग, वेडी आहेस का तू? तुला सवय नाहीये याची, आणि हे वाटतं तितकं सोपंही नाहीये. राघव, तुला वाटतं तितकं डिफिकल्टही नाहीये. करेन ना मी मॅनेज, चल बघू. मग तुझा हा वेडेपणा, हा हट्टीपणा असाच सुरू राहिला ना तर मला मॅनेज करणं अवघड होईल. मला तर वाटतंय तुझ्याशी लग्न करण्याचा पुनर्विचार केला पाहिजे आता. हो का? ओके, मी तर म्हणते तू करच पुनर्विचार माझ्याशी लग्न करायचं. काय ना, त्यासाठी मी कडक उपवास सुद्धा करेन. म्हणजे आजी म्हणत होत्या आधी की मी रात्री एक वेळ जेवू शकते, पण आता ते सुद्धा करणार नाही मी, कळलं? नारायणा, वाचव मला. कुठल्या हट्टी मुलीशी गाठ बांधलीस माझी? राघव, बरं ठीक आहे, हवं ते करा, पण आता जरा पुढे सावलीत थांबशील का? मी गाडी घेऊन येतो तिथे. कशाला? मी पण येणार आहे तुझ्या सोबतच. चल. बरं, माझा हात धरून तरी चाल, म्हणजे पावलं पटापटा उचलता येतील. काही काय राघव, मी करेन म्हणाले ना मॅनेज. चल बघू. चल चल चल. रमा, Ouch. राघव,
राघव हो दादा हो काय करताय? हा काय रस्ता धुवायचा पाईप वाटला काय तुम्हाला? मला झाडाला पाणी घालायचंय. नाही नाही तुम्ही करा तुमचं काम करा. मला फक्त माझ्या रमासाठी रस्ता थंड करायचा होता. काय कुठून कुठून लोक येतात. राघव सावकाश. काय रे माझ्या रमाला त्रास झालेला मला चालणार नाही. मी सो स्वीट ऑफ यू. हा ठीक आहे आता एवढा मस्का मारायची गरज नाहीये. तुला जर का 9 दिवस चप्पल वापरायची नसेल ना तर ठीक आहे पण मग 9 दिवस तू एकटीने बाहेर सुद्धा पडायचं नाही. अरे नाही तुला कुठेही जायचं असेल तर मला फोन कर मी येईन तुझ्या बरोबर. राघव रमा मी सांगतोय ते ऐकायचं. बरं ठीक आहे ओके चल आता. चला अरे आजी ये ना बस. सांग मगा कुणी खरंच उपासाला सुरुवात केली खरे? रमा ना हो अर्थात वेडी आहे ती मुलगी. म्हणूनच तर प्रेमात पडला असणार रे. ते खरंय पण आता तर कहरच केलाय रमाने. ठीक उपवास करण्यापर्यंत ठीक होतं पण आता काय तर म्हणे 9 दिवस पायात चप्पलही घालणार नाही. अनवाणी मंदिरात जाणार आहेत रोज तुमच्या ठमा काकू. आता वेडे पण आहे नाही तर काय. नाही रे वेड प्रेम आहे हे. तिचं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुमच्या लग्नात खूप अडचणी येतात की नाही त्या दूर व्हाव्यात म्हणून सगळे प्रयत्न चाललेत तिचे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच प्रेमकथा बनते ना. उद्या म्हणजे भविष्यात तू तुझ्या नातवंडांना जेव्हा तुमची प्रेमकथा कशी खाचखळग्यातून गेली वगैरे सांगशील ना तेव्हा किती खुश होतील ती. आजी तू पण ना कुठून कुठे पोहोचली सगळं. तुम्ही बायका ना कुठल्याही गोष्टीतून अगदी छान अर्थ काढता. असाच रमाच्याही वागण्याचा अर्थ शोध म्हणजे तिला समजून घेऊ शकशील. राघवराव हे बघा ना या इंग्रजी शब्दांचा अर्थच मला येत नाही हो. मला जरा प्लीज सांगा ना. हे बघा अश्विनी केली असते मी मदत पण सॉरी मला वेळ नाही. 9 वाजता माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे त्यामुळे माझ्यावर अवलंबून राहू नकोस. तुझा अभ्यास कधीही पूर्ण होणार नाही. तुझे जे काही प्रश्न असतील ना ते सरळ श्रुतीला विचार. तिलाही छान इंग्लिश येतं. अहो तुमच्यासाठी हे फक्त 5 मिनिटाचं काम आहे. हे बघा ना हा अगं तो सांगतोय ना पण त्याला वेळ नाहीये म्हणून जा श्रुतीकडे. आजी 1 मिनिट. हे बघा हा एक अगं सांगतोय ना तो त्याला वेळ नाहीये. जा तर श्रुतीकडे जा. राघवा अश्विनीच्या वागण्याचाही अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न कर. आणि हो तिच्यापासून 4 हात दूरच राहा. कसं दूर राहू ग आजी. सतत सतत मागे 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 करत असते माझ्या. हे सांगते छान कल्पना छान आहे तुझी. हळूहळू केअरफुल. ओके मामा. येस. रमा 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 मी तुझ्याशी बोलतोय. काय रे मला सांग काय झालंय. आणि आता काही झालेलं नाही वगैरे असं म्हणू नकोस कारण तू डिस्टर्ब्ड आहेस.
अस्वस्थ आहेस हे पाहतोय ना मी. नाही रे, असं काहीच नाही. काय नाही. हे बघ बाळा, तुला काय होतंय हे मला कळलंच पाहिजे. दुपारी मी तुझं सगळं ऐकून घेतलं की नाही? मग आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ही तुझी सगळी व्रतबित जी काय आहेत ना, ती तू मनाने अस्वस्थ आहेस म्हणून करतेयस हे मला कळलं नसेल असं वाटतंय का तुला? तुला मी म्हंटल ना मगाशी की तुला हवं ते कर, त्यानंतर तुझा पडलेला चेहरा मला दिसलाच नसेल असं खरंच वाटतंय का तुला? सांग बाळा, बाप आहे मी तुझा.